मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे आपण भंडारा उत्सवासाठी पालखीवरून दुधाची घागर घेऊन आदमापूरवरून काही अंतरावरच असलेल्या मुरगुड येथील गणपती मंदिरामध्ये आणून ठेवली होती। सकाळी फराळ केला, बँड बाजांच्या गजरामध्ये मुरगुड येथील गणपती मंदिरामध्ये आलेल्या ह्या सर्व घागरींची आम्ही पूजा करून ह्या मानाच्या दुधाच्या घागरींना सजवलेल्या बैलगाड्यांमध्ये ठेवण्यात आलं। यात सजवलेल्या बैलगाड्यांमध्ये ह्या घागरींची मिरवणूक निघाली मुरगुड येथे असलेल्या गणपती मंदिरापासून ते निढोरी येथे असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरापर्यंत। मारुतीरायांच्या निढोरी येथे असलेल्या मंदिरामध्ये या सर्व 19 मानाच्या घागरी बाळूमामाचा रथ येईपर्यंत ठेवल्या जातात। या ठिकाणी मी पाहिलं प्रत्येकी एका पालखीसाठी एक ओळखपत्र दिलेलं होतं। समजा एखाद्या पालखीमधील एक व्यक्ती जो मानाची घागर घेऊन आलेला आहे तोच व्यक्ती ही घागर घेऊन मंदिराच्या आतमध्ये जाणार। या ठिकाणी बाळूमामाचा रथ आला, या रथामध्ये सर्व घागरी ठेवण्यात आल्या। गर्दी एवढी जास्त होती, एवढे सर्वजण भंडारा उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते। या ठिकाणी जे पाहिल ते सर्व काही भंडाऱ्याने माखलेलं दिसत होतं। गजर हा एकाच गोष्टीचा होता, तो म्हणजे बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं। या जागी बाळूमामाच्या रथावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली। जागोजागी भक्तांच्या सेवेसाठी पाण्याची व्यवस्था, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। मी काही या गोष्टीचा व्हिडिओ केला नाही, परंतु सांगायची बाब अशी आहे, ज्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही आहे त्या ठिकाणी अक्षरशः 5 ते 10 सेकंदामध्ये या ठिकाणी असलेल्या लोकांनी रुग्णवाहिकेला रस्ता काढून दिला। यानंतर हा रथ बाळूमामाच्या मुख्य मंदिराजवळ पोहोचला, ज्या ठिकाणी ह्या 19 घागरींमधून थोडं थोडं दूध काढून घेतलं जातं देवाच्या अभिषेकासाठी आणि उरलेलं दूध हे नागदेवतांच्या वारुळामध्ये सोडलं जातं। या जागी मी वेळेवर नाही पोहोचल्यामुळे मी काही व्हिडिओ काढू शकलो नाही, परंतु दुसऱ्या दिवशी मात्र वेळेवर पोहोचून कन्यांच्या महाप्रसादाचा आनंद घेतला। आणि असा काही होता हा मी अनुभवलेला 2026 चा बाळूमामांचा भंडारा उत्सव।